अकाउंट सापडलेत वालू बाबाचे 100 अकाउंट सापडलेत. 50 अकाउंटच्या पुढं ईडी कडे चौकशी जाती. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडी कडे जाऊ द्या, एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो. मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांच्या पुण्यामध्ये आहेत. अरे 25-25 वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत. पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट, ते बी रडत पडत आयुष्यपद घेतलेला आहे. आर पाटला जसं राजाला जावं लागायचं का, तशी आमची अवस्था पुण्याहून निघालं तर पोरं बेळच. मी तर कधी जात नाही, पण मुलं शिकत होते म्हणून एक 10 बाय 20चं काहीतरी घेतलेलं आहे. बाकीच्या लोकांच्या एवढाले फ्लॅट होतात कसे? आणि हे लागेल, ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल, सगळं लागेल. त्याच्यामुळं नवीन एक ऍटम आला बिक्कड नावाचा, नितीन बिक्कड, बरं का. नितीन बिक्कड नावाचा, ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात शुक्रवारी नाही झालेली. याची सुरुवात मे महिन्यापासून, एप्रिल महिन्यापासून सुरू झाली. आमच्याकडे कंपन्या यायला लागल्या, O2, रिन्यू पॉवर, अजून काही 1-2 कंपन्या ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे. आणि ह्या नितीन बिक्कडने काय केलं, स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला. कोर्टापर्यंत गेला. हायकोर्टात कॉम्प्रोमाइज केलं, ते सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून. पण तरी कंपनीवाले म्हणले थोडंफार मिटवून टाका. कंपनीवाल्याकडूनच पैसे घ्या. मी हे गोष्ट सांगतो म्हणजे पोरं, तुम्ही याचा वापर करू नका बरं का, नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल. तर हे कॉम्प्रोमाइज केलं, काही रक्कम घेतली आणि तिथून पुढे हा नितीन बिक्कड धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला. हा कंपन्याचं ते सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात झाली. सिक्युरिटीचं काम घेता घेता यांचे हळूच वाल्या कोळीची भेट झाली. वाल्या कोळी नाही म्हणणार मी, कोळी एक जमात आहे. मी माझा शब्द परत घेतो. वाल्याचं ते फार मोठे वाल्मिकी, वालू बाबा म्हणतो मी. या आकाची भेट झाली, आकाची ह्यांची मीटिंग झाली. मला हे द्या, हे नको, हे असंच ठेव, ते डायरी दे. मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ठरलं, वालो काका आणि हम साथ में मिलकर काम करेंगे, किसका भी बाजा बजाएंगे, किसको भी जेल में डालेंगे, कुछ भी करेंगे,